साठी आपल्याला राज्य सरकारकडून त्याची परवानगी मिळाली, त्याला 8 कोटी रुपयाचा निधी मिळाला, त्याची जागा सुद्धा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळं आज येणाऱ्या काळामध्ये कोरोची गावामध्ये एक स्वतंत्र पीएससी हॉस्पिटल आपल्या जिल्हा परिषद झालेलं दिसेल अशा पद्धतीचं कार्य आपण या परिसरामध्ये करतोय। जिल्हा परिषदच्या शाळा असू देत, इथं असणाऱ्या अंगणवाड्या असू देत, एक फार मोठ्या पद्धतीनं शैक्षणिक जाळं या परिसरामध्ये उभं करायचा प्रामाणिक प्रयत्न मी एक आमदार म्हणून या परिसरामध्ये करतो। इथल्या परिसरातल्या विविध शौचालयाचे विषय, इथं असणारे चांगले शिक्षक, इथं अंगणवाड्याला लागणारे स्मार्ट क्लासरूम, तिथं लागणारी सोलार सिस्टीम, तिथं लागणारी शिक्षकांची भरती, सतत या जिल्हा परिषदच्या माध्यमातून चांगलं शिक्षण कसं उभं राहील, मोफत शिकवणं या ठिकाणी करत असल्यामुळं कोट्यवधी रुपयाचा निधी या कोरोची परिसरामध्ये इथल्या विकासासाठी, इथल्या शाळेच्या विकासासाठी उभं करायचं भाग्य माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला या ठिकाणी मिळालं। आज या परिसरात या इचलकरंजी शहर म्हणून हे लागून असलेलं कोरोची गाव, रात्रीतनं या परिसरामध्ये वस्त्या वाढतात। इथं आपलं हक्काचं घर, स्वप्नातलं घर झालं पाहिजे अशा विचारातनं इथली लोक, आजूबाजूच्या ग्रामीण भागातली लोक इथं हक्काचं घर घेण्यासाठी इथे येत आहेत। परंतु एक कोरोची गाव त्या ठिकाणी त्यांची पसंती काय? कारण की इथले असणारे लोकप्रतिनिधी, इथले सरपंच, इथले असणारे आमदार खासदार सतत जनतेच्या सेवेमध्ये इथल्या लोक केली जाते, स्वच्छतेची मागणी पूर्ण केली जाते। हा विश्वास इथल्या कोरोचीच्या लोकप्रतिनिधींच्या मध्ये असल्यामुळं इथली रात्रीतनं वस्ती त्या ठिकाणी वाढते, झपाट्यानं वस्त्या वाढतात आणि या वाढीव वस्तीमध्ये आपण चांगल्या पद्धतीचे मूलभूत सुविधा द्या। पंचायतीच्या वतीनं माझ्याकडे विविध पातळीवरच्या मागण्या ज्यावेळी येतात त्या प्रामुख्यानं आपल्या कोरोची गावाचं ग्रामदैवत इथलं हनुमान मंदिर, त्याच्या पाठीमागचं बांधलेलं 50 लाख रुपयाचं आपला हॉल, इथं शिवाजीनगर मध्ये आपण बांधलेलं त्या ठिकाणी राम मंदिर, इथं बांधणारे, इथं असणारे विविध सांस्कृतिक हॉल, हे फार मोठ्या प्रमाणात या ओपन स्पेस मध्ये इथल्या विकास, ओपन स्पेसचा विकास या परिसरामध्ये झपाट्यानं करायचा प्रयत्न आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जनता पार्टीच्या वतीनं आम्ही अतिशय 2 चांगले कार्यकर्ते, एक सनी ओळकर पंचायत समितीचे उमेदवार आणि एक तरुण सानिका आवाडे आपल्या जिल्हा परिषद उमेदवार म्हणून आपल्या या निवडणुकीला आपण या ठिकाणी उभं केलं। हे दोन्ही चांगले सुशिक्षित, वेल एज्युकेटेड, चांगलं शिक्षण घेतलेले दोन्ही उमेदवार आहेत। सानिका आवाडेंनी स्वतः 10वी 12वी पर्यंत शिक्षण त्यांचं डीकेटी मध्ये झालं, 93%